मागच्या आठवड्यामध्ये नीट 2024चा रिझल्ट लागला. तो रिझल्ट पाहिला की लक्षात येतं की नीट परीक्षेमध्ये सुद्धा सेंटर्स मॅनेज होत आहेत आणि यामध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. बरेचसे विद्यार्थी, बऱ्याचशा शिक्षण संस्था या नीट परीक्षेच्या विरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा गेलेल्या आहेत. मुळात हे असं का होतं याचा खरंच एकदा विचार करण्याची गरज आहे. जे विद्यार्थी खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, वर्षभर मेहनत करतायत आणि त्यांच्या प्रयत्नांवरती हे एक प्रकारे पाणी फिरवल्यासारखं आहे. त्यांच्या प्रयत्नांना दाद न दिल्यासारखं आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं तर नुकसान होतंय आणि पर्यायानं देश आणि समाजाचं सुद्धा. चांगले विद्यार्थी हेच चांगले डॉक्टर बनू शकतात. त्यामुळं परीक्षांच्यातला हा गोंधळ होऊच नये